तर मंडळी नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे गुरुवार आणि आम्ही इकडे नवीन रूममध्ये शिफ्ट झालो आहे. जसं की मी आज पूजा वगैरे इकडे केली, कारण इथे देवारा इकडे वरतीच आहे. देवारा मीन्स एक मार्बल आहे, तर ते मार्बल असं आहे त्याच्यावरतीच देवासाठी त्याने ठेवलेलं आहे. तर तिथे आम्ही हे केलेलं आहे. आणि आम्ही काय ह्या रूममध्ये म्हणजे आता जास्त काही सामान वगैरे घेत नाही आहे. इथे थोडंफार आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या अशा. आणि आतमध्ये बेडरूममध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे. कपाट वगैरे नाही आहे, कारण का घेऊ शकत नाही आता, कारण का परत नवीन रूममध्ये जाणार, मग त्या गोष्टी तो नवीन सगळ्या गोष्टी करणार, मग ह्या सगळ्या गोष्टी वेस्ट होणार. तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आता नाही. तर आज आपण गुरुवार आहे आणि म्हटलं की चला आज खूप दिवस झाले ब्लॉग पण नाही बनवायला लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ तर मी यूट्यूबला टाकत असेल आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद देता, त्याच्यासाठी खरंच खूप 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 धन्यवाद तुमचे. आणि चला आज मी बनवणार आहे खूप दिवसाने कोबीची भाजी. सो मी तुमच्याबरोबर ते पण शेअर करते. तर इथे म्हणजे मी असं सगळं लावून ठेवलं आहे, म्हणजे ते केकचं माझं सगळं मटेरियल आहे. परत इथे अशी भांडी वगैरे थोडीफार असं म्हणजे सगळीच नाही भांडी काढलेली आहे, थोडं ॲडजस्ट केलेलं आहे मी इकडे. आणि इकडे हा आपला फ्रीज आहे, इकडे आपला OTG आहे आणि इकडे असे कांदे वगैरे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. नंतर मग इकडे आता आपण बनवणार भाजी याचं चण्याची डाळीची, म्हणजे चण्याची डाळ आणि कोबीची अशी भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे तयारी केलेली आहे. लसूण, कांदा आहे, टमाटर आहे, कढीपत्ता वगैरे आता मी घेते, मिरची वगैरे, आणि मी तुम्हाला दाखवते की ही कोबीची भाजी आज कशी बनवणार आहे. त्यानंतर इकडे आपण ऑलरेडी ही कोबी वगैरे धुवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि चण्याची डाळ पण मी गेली 2-3 तास भिजत घातलेली आहे, छानपैकी मुरले म्हणजे भिजली आहे ती. आणि इकडे तर सगळी मी तयारी ऑलरेडी करून घेते. पत्ता आणि कांदा, टमाटर वगैरे सगळं चिरून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे आता मस्तपैकी तेल टाकूया, कारण कोबीची भाजी आहे तर थोडं तेल ह्याच्यामध्ये जास्त जाणार आहे. जास्त म्हणजे एवढं पण जास्त नाही, बट थोडंसं नॉर्मल भाज्यांमध्ये टाकतो त्यापेक्षा थोडं जास्त टाकायचं, जेणेकरून भाजीला खूप छान टेस्ट येते. ओके, नेक्स्ट जसं की आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जसं की राईस करते तितक्यात आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मस्तपैकी. तर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडा जिरा, कढीपत्ता आणि मिरची देखील टाकणार आहे. तिकडे एक मध्ये मुलं होती. नंतर कांदा टाकायचा आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आपण मिरची टाकल्या, म्हणजे हिरवी मिरची, तर त्यासाठी मी ते टाकणार आहे. लाल मिरची पावडर आणि हळद टाकणार आहे. त्याच्यानंतर जी आपण डाळ भिजवलेली आहे ती पण टाकायची ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा टमाटर पण टाकून घ्यायचा ह्याच्यात. जेणेकरून डाळ छान शिजेल. वाफेवरती ताट ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवायचं, जेणेकरून खाली लागणार नाही. त्यानंतर मी इकडे संध्याकाळ पूजा वगैरे करून घेतली, कारण का 6:45-7 वाजले होते. तरी पण संध्याकाळी बाहेर उजेडच असतो, दिवस मोठा आहे आणि रात्र खूप छोटी आहे, त्यामुळे संध्याकाळी 7:30 वाजले तरी पण आपला उजेडच असतो. त्यानंतर मग पुन्हा इकडे म्हटलं आता धूप, कारण का गुरुवार असला की धूप वगैरे घालतो, धूप कापूर वगैरे. तर ते मी तेही तयारी करत होती. तर नारळाच्या ज्या वाट्या असतात तर त्या होत्या, तर त्याच्यामध्येच मी मस्तपैकी धूप आणि कापूर टाकून छानपैकी घरामध्ये प्रसन्न वाटतं त्या दिवशी, म्हणजे आपण असं जेव्हा करतो तेव्हा, आणि खूप छान वाटतं. तर मी असं करत असते मंगळवारी म्हणा किंवा गुरुवारी म्हणा. त्यानंतर मग इकडे माझी पूजा वगैरे झाली. त्यानंतर मग भावाला ब्रेड आणि न्यूट्रेला करून, त्याला तो खातो जिमला वगैरे जातो म्हणून, तर त्याला मी इकडे तूप लावून ब्रेड गरम करून दिले. इकडे माझी भाजी आणि राईस आणि हे सगळं शिजतं आहे. तिथपर्यंत म्हटलं स्वतःला पण कॉफी बनवायची आहे, तर म्हटलं कॉफी पण घेऊया. तर ह्याला मी दिलं ह्या गोष्टी करून. त्यानंतर मग स्वतःसाठी म्हटलं कॉफी बनवते. नंतर मग नेसलेची कॉफी घेतली आणि कॉफी बनवायला स्टार्ट केली. आणि हा एक स्पून आहे, माझी बहिणीने मला दिले 2 असे. तिला मी सांगितलं होतं की माझ्यासाठी पण घेऊन ये, आणि खरंच खूप छान आहेत, म्हणजे त्यांच्या प्रेमात पडू इतके भारी आहेत ते स्पून.
खूप क्यूट आहेत. त्यानंतर छान इकडे कॉफी प्यायला बसली आणि थोडी मस्ती केली. आणि त्यानंतर आता म्हणजे डाळ जी शिजायला टाकली होती ती डाळ पण शिजली छानपैकी. आणि मग कोबी मी धुवून ठेवली होती स्वच्छ, लांब लांब चिरून कोबी धुवून ठेवली होती, जेणेकरून जाळीमध्ये ठेवली, जेणेकरून ते पाणी आहे ते निघून जाईल पूर्णपणे. कारण काही आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे. पाणी टाकलं तर एवढी छान नाही लागत. वाफेवरती शिजवाल ना खरंच खूप भारी आणि टेस्टी लागते. आणि नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. त्यानंतर म्हटलं आज उपवास पण आहे, तर मग गुरुवारचं कसं डाळ भात भाजी चपाती असं बनतं. तर मग मी चपातीचं पीठ मळून घेतलं. आणि पीठ मळून आहे ना ते थोडा वेळ ठेवून द्यायचं, म्हणजे ॲटलिस्ट 15-20 मिनटं तरी, म्हणजे जेणेकरून जे फुलके किंवा चपात्या तुम्ही बनवणार असतील तर खूप छान टम्मपणे फुगतात. काय प्रश्नच नाही. तुम्हाला दिसेलच ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये माझ्या की कशा फुगतात ह्या चपात्या. खूप छान चपात्या फुगतात. असं जर खूप वेळ असं आपण हे करून ठेवलं तर, मळून ठेवलं पीठ तर अर्धा 1 तास. त्यानंतर गावावरूनच तूप आणलेलं तेच लावतो, कारण का तेल वगैरे जास्त एवढं नाही लावत चपातीला. त्यानंतर मग चपात्या वगैरे माझ्या झाल्या आणि मी सगळं आवरून घेतलं किचनचं, कारण का माझं कसं आमचं म्हणजे आम्हाला सवय आहे सगळं आटपून नंतर मग सगळं आवरून घ्यायचं किचनमधलं. तर इथे आपली सगळं गॅस वगैरे पुसून झालेली आहे, सगळं कामं झालेली आहेत, भांडी वगैरे घासून. आणि आता जेवण गरम करून घेऊया मस्त इकडे डाळ. बघू शकता तुम्ही छान अशी भाजी झालेली आहे. तर हा गौतमी पाटीलचा हा सॉन्ग आलाय, तर म्हटलं थोडं मस्ती मजाक करूया म्हणून हा थोडासा डान्स केला. त्यानंतर मस्तपैकी जेवण घेतलं आणि खरंच कोबीची भाजी खूप टेस्टी झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्याचबरोबर आज गोड म्हणून आमरस म्हणजे मी बनवून ठेवलं, तर मँगो मिल्कशेक बनवलं. आणि आजचा दिवस खूप छान गेला, खूप सुखाचा गेला. तुमचाही जवळ आणि अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तिथपर्यंत